रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बोरपाडळे येथील पिकअप शेडची दुरावस्था, प्रवाशांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. कोल्हापूर, बांबोड आणि वारणानगर या प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बोरपाडळे येथील हॉटेल परिसरातील पिकअप शेडची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून होत आहे. बोरपाडळे हॉटेल परिसर हा कोल्हापूर, मलकापूर, सातवे, कोडोली, बांबोड आणि वारणानगर या भागांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ठिकाणी बसची प्रतीक्षा करतात. विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पिकअप शेड अनेक वर्षापासून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात आधार ठरत आला आहे. मात्र सध्या या पिकअप शेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेडवरील पत्रे गंजून खराब झाली असून अनेक ठिकाणी गळती सुरू आहे. खिडक्या तुटलेल्या आहेत, बाकडे मोडकळीस आले आहेत, तर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. पावसाळ्यात छत गळत असल्याने प्रवाशांना पावसातच उभे राहण्याची वेळ येते. त्यामुळे महिलांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापासून या पिकअप शेडची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे महिलांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापासून या पिकअप शेडची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे आता ही शेड धोकादायक बनत चालली असून भविष्यात एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी पुढाकार घेऊन या पिकअप शेडची तातडीने डागडुजी करावी, परिसराची स्वच्छता करावी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित व सुसज्ज निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयीची दखल घेत संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.